हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल। आज आपण आहोत पुणे स्टेशनला आणि ही जी गाडी आहे ती प्रगती एक्सप्रेस 750ची सकाळची। तर तिने निघालो आहोत आपण मुंबईला जाण्यासाठी। मुंबईचे गणपती पाहायला जातोय आपण। तर मी कोणते कोणते गणपती पाहिले आणि कोणत्या एरियामध्ये गेले होते तर ते पाहण्यासाठी तुम्ही नक्की माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील त्यामुळे। तर हा स्टेशनचा परिसर आणि प्लॅटफॉर्मवर भरपूर रेलचेल होती, भरपूर रश होती। सणाचे दिवस आहेत तर सगळे लोक बाहेर जायला निघालेले आहेत। बऱ्याच जणांना बुकिंग मिळालं नाही, तसं मलाही बुकिंग मिळालं नाही, तरी आम्ही आता निघालेलो आहोत। जागा पण मिळालेली आहे गाडीत, तर आपण पुढचा प्रवास करूया। लोणावळ्यामध्ये आल्यानंतर खूप सुंदर असं दृश्य होतं, पाऊस पडत होता, सुंदर हिरवळ होती आणि खूप सुंदर वातावरण होतं तिथलं, अगदी फिरायला जाण्यासारखं। आता लोणावळा पास करून गाडी खंडाळ्याच्या दिशेने निघालेली आहे। अगदी नयनरम्य दृश्य आहे तिथले, तर ते पाहतच आम्ही पुढे निघालो। गाडीचं स्पीड एकदमच उत्तम आहे, तर खूप छान वाटतंय। आपली गाडी मुंबईला अगदी वेळेत पोहोचणार आहे आणि आपण तिथे वेळेत आपला जो प्रोग्राम आहे तो पूर्णपणे यशस्वी करू शकणार आहोत। तर चला पुढे जाऊया। तुम्ही आजूबाजूचा परिसर पहा, किती सुंदर आहे। चला तर मधले सगळे स्टेशन मी ड्रॉप केले, तुम्हाला जास्त बोर करत नाही। आपण डायरेक्टली आलो आहोत आता दादरला। दादर स्टेशनला आपण उतरलेलो आहोत आणि इथे पण सणच आहे, पुण्यासारखीच इथे पण भरपूर गर्दी आहे, भरपूर लोक आहेत। तर आता आमचा असा प्रोग्राम आहे की माझी मैत्रीण आहे जी लालबागला राहते, तर तिथे मला जायचं आहे। तर मी दुसरी ट्रेन करून तिथे पोहोचणार आहे। त्याचबरोबर माझी बहीण इथे राहते, तर ती पण मला जॉईन करणार आहे। माझा मुलगा आहे माझ्यासोबत, तर आम्ही सगळे एकत्र असे गणपती दर्शन करणार आहोत। तर बघा आता मी कुठे कुठे कुठल्या कुठल्या गणपतीला कसं कसं जाते, माझी मैत्रिणी येईल तर मग आपण भेटूया। आता चला, दादरहून आम्ही आता करी रोडला जाणार आहोत आणि तिथून आम्ही लालबागला जाणार आहोत। तिथे थोडासा आराम करून आम्ही आता निघालेलो पण आहोत। रिमझिम असा पाऊस पडतोय, मुलांनी छत्री धरलेली आहे आणि माझ्या मागे माझी मैत्रीण आणि माझी बहीण पण आहे। तर समोर आणि हे जे डेकोरेशन दिसत आहे, प्रवेशद्वार दिसत आहे, तर ते मुंबईच्या राजाचं आहे, तिथे त्यांचं डेकोरेशन असणार आहे। तर आपण पहिले दर्शन त्याच गणपतीचं करणार आहोत। गप्पा गोष्टी करत आम्ही पुढे निघालो आणि ऑलमोस्ट आम्ही प्रवेशद्वारापाशी आलो आहे मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी। तर तिथलं डेकोरेशन पाहता पाहता आजूबाजूला नजर फिरवली, तर भरपूर लोक आहेत। महाराष्ट्रातला खूप मोठा सण म्हणजे दिवाळी आणि त्या पाठोपाठच आपला गणपती उत्सव, तर ते वाईट जाणवत आहेत लोकांकडे बघून। म्हणजे एवढा पाऊस पडतोय तरी पण लोक त्याच उत्साहाने इथे आलेले आहेत। दर्शनासाठी इथे नॉमिनल चार्जेस घेऊन काही पासही दिले जातात, ज्यामुळे दर्शन थोडंसं आपलं लवकर होऊ शकतं, तर आपण तेही करू शकतो इथे येऊन। आणि हे आहेत माझी मैत्रीण आणि छोटे कार्यकर्ते जे आम्हाला दर्शन घडवणार आहे इथल्या सगळ्या गणपतीं। प्रवेशद्वारातून आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि प्रचंड गर्दी आहे, भली मोठी रांग आहे इथे। तर आम्ही चाललो आहे पुढे, कार्यकर्ते आमचे आम्हाला घेऊन चाललेले आहेत आणि इथे इतकी सुंदर लाइटिंग आहे की म्हणजे दिवाळी वाइब्स येतात इथे, उत्साह खूप आहे।
छोटे कार्यकर्ते आम्हाला आतमध्ये घेऊन चालले. आमचे सगळे फॅमिली मेंबर आहेत मागे पुढे. तर बघूया पुढे आपण आता. चला. वाव, समोरच महाकाल आहेत आणि उज्जैन मंदिराची प्रतिकृती ही जाणवते. येस, खरंच आहे ते उज्जैन मंदिराचीच प्रतिकृती केलेली आहे. 12 ज्योतिर्लिंगांमधले हे एक लिंग आहे. समोरच एक महादेवाचं मंदिर आहे आणि इथे आतमध्ये मी दर्शन घेतलं. पिंड आहे तिथे शंकराची. तर ते पाहून आम्ही पुढे निघालो. आता बाप्पाचं दर्शन घेऊया आपण. हे आहेत गणेश गल्लीचे बाप्पा. प्रसादाच्या स्वरूपात मला श्रीफळ दिलं त्यांनी. काही फोटो सेशन केलं. सुंदर दर्शन झालं आमचं. बाप्पाच्या दर्शनानंतर आम्ही फॅमिली मेंबरसोबत थोडेसे फोटो काढले आणि त्यानंतर मंडळाचे जे स्वप्नील परब सेक्रेटरी आहेत तर त्यांच्याकडनं थोडीफार माहिती घेतली. नमस्कार, मी स्वप्नील परब, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली, मुंबईचा राजाचा सरचिटणीस. मंडळाचं यंदाचं 97 वर्ष आहे आणि दरवर्षी वेगवेगळ्या प्रतिमा या ठिकाणी आम्ही साकारत असतो. यंदाच्या वर्षी उज्जैनच्या महाकाल मंदिराची प्रतिकृती आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अत्यंत सुंदर असं मंदिर झालेलं आहे आणि महाकाल मंदिरामध्ये दर दिवशी 3 वेळा महाकालचा शृंगार केला जातो. सकाळी भस्मारतीच्या वेळी महाकालचं रूप वेगळं आपल्याला पाहायला मिळतं. दुपारी मध्यान्ह भोजनाच्या वेळी वेगळं रूप मिळतं आणि संध्याकाळच्या आरतीच्या वेळी वेगळं मिळतं रूप. तर हे तिन्ही रूपं दाखवण्याचा आम्ही वेळोवेळी या ठिकाणी प्रयत्न करतोय. त्याचबरोबर रोज 8 वाजता महाकालची पालखी देखील मंडळाच्या परिसराच्या आवारात आम्ही दाखल करतोय, सुरू करतोय. त्याला 56 भोगचा नैवेद्य देखील आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. गणरायाचा आपण पाहिलं तर गणरायाची बालरूपातली सुंदर अशी मूर्ती आम्ही या ठिकाणी साकारलेली आहे. त्याचबरोबर दुष्यंत राक्षस. आता आपण आलो आहोत तेजुकाया गणपतीच्या दर्शनासाठी. 59वे वर्ष आहे या मंडळाचे. विठ्ठल रूपातले गणपती आहे. आजूबाजूला संत दर्शन होते आपल्याला. तुकाराम महाराज, जनाबाई, ज्ञानेश्वर यांचं पेपरपासून बनवलेली ही मूर्ती आहे. आणि आता आपण आलो आहोत चिंचपोकळीच्या चिंतामणीला. गजानन महाराज छान आरूढ झालेले आहेत सिंहासनावर. खूप भव्य दिव्य मूर्ती आहे. दर्शन घेतलं आम्ही. छान दर्शन झालं. भरपूर गर्दी होती. बाहेर आलो. थोड्या गप्पा गोष्टी करत मजा करत आम्ही नेक्स्ट गणपतीसाठी निघालो आहोत. आणि हे सगळे जे गणपती आहेत ते अगदी 5-10 मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळे आपण वॉकिंग डिस्टन्सवर आपल्याला या गणपतीचं दर्शन होऊ शकतं. आता हा गणपती जो आहे तो काळा चौकीचा महागणपती आहे. वाट अगदी चिंचोळी आहे. गणपती आतमध्ये कसा जात असेल माहीत नाही, पण गणपतीची हाईट पाहता असं वाटतं, म्हणजे प्रश्न पडेल एखाद्या माणसाला की हा गणपती आतमध्ये कसा आला असेल. आपल्या महाराष्ट्रात अशी परंपराच आहे, म्हणजे काही ठिकाणी बरेच लोक काही गोष्टी मानतात. त्यामुळे हे कॉईन्स असे पाण्यात भरपूर टाकले होते तिथे. आणि आता आम्ही सुंदर आपलं बाप्पाचं दर्शन घेतो. तुम्ही दर्शन संपून आम्ही गणेश मंडळाचा गणपती बघायला आलो. अगदीच म्हणजे भव्य दिव्य मूर्ती होती. कुठेही बंधन असल्यामुळे अगदी रोडवरनं पण या मूर्तीचं दर्शन होत होतं. सुरेख अशी मूर्ती होती. आम्ही जाऊन दर्शन घेतलं तिथे. आणि आता 4-5 गणपती करून आम्ही आता पुढचा म्हणजेच आपल्या लालबागचा राजा यांच्या दर्शनाला चाललो आहे. तर पूर्ण फॅमिली आहे आणि बाप्पाचं काही नाही, पण आतली गर्दी. आता गर्दी पाहायची आणि त्याप्रमाणे आपल्याला कसं मिळते दर्शन ते पाहायचं आहे. आमचे कार्यकर्ते होते सोबत, तर त्यांच्याबरोबर दर्शनाला निघालो होतो. आतमध्ये प्रचंड गर्दी होती, तरी वाट काढत त्यातून आम्ही निघालो. तुम्ही पाहू शकता ही मुखदर्शनाची रांग आहे. दोन्ही साईडला आहे ती मुखदर्शनाचीच रांग आहे फक्त. ही जी एंट्री आहे ती लालबागला जे लोक राहतात, रहिवासी आहेत, त्यांच्यासाठी आहे. तर आमचे कार्यकर्ते तिथलेच असल्यामुळे आम्हाला त्यांनी त्याच रस्त्याने नेलं होतं दर्शनासाठी आणि आम्ही निघालो.
आता पुढे बघू. आम्ही मुखदर्शन घेणार होतो, तर मुखदर्शनाच्या रांगेसाठी हे असे पॅनल्स केलेले आहेत त्यांनी की त्यातून एंट्री करायचे. तर एक 10 मिनटं लागले आम्हाला या पॅनल्समधनं क्रॉस करण्यासाठी. आणि मग पुढे गेल्यानंतर आम्हाला अगदीच म्हणजे छान वाटलं मूर्तीकडे बघून. एक सॅटिस्फॅक्शन असतं बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर. तर ते दर्शन आम्हाला एक 10 मिनटात झालेलं आहे. फोटो काढले आम्ही काही तिथे आणि डेकोरेशन अत्यंत सुंदर होतं तिथलं, तुम्ही पाहू शकताय. आणि मूर्तीकडे बघून अगदीच म्हणजे शब्दात वर्णन करता येणार नाही, एवढं सॅटिस्फॅक्शन होतं. आणि अशा प्रकारे आमचं लालबागच्या राजाचं पण दर्शन झालं. आणि आम्ही अशा प्रकारे आमचे जे गणपती होते म्हणजे दिवस पूर्ण यशस्वी केला आम्ही. आम्ही जे ठरवलं होतं ते आम्हाला मिळालं बाप्पाकडून आणि आम्हाला बाप्पाचं दर्शन अगदी सुंदर झालं. तर एवढे गणपती आम्ही पाहिले मुंबईमध्ये. तर मित्रमैत्रिणींनो, माझ्यासोबतच तुमचं पण गणेश दर्शन झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब पण करा. आम्ही परत निघालो पुण्याच्या जर्नीला. त्याच गाडीने आम्ही परत जाणार आहोत पुण्याला. एक दिवसाचा आराम झालेला आहे आमचा. आणि हे आहे पुणे स्टेशन. परत स्टेशन